नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपल्या भारत देशामध्ये कितीतरी सण उत्सव साजरे केले जातात वर्षभरामध्ये, जसं की होळी, दिवाळी, रक्षाबंधन इत्यादी. पण प्रत्येक वर्षामध्ये या सणाची तारीख जी आहे ती बदलली जाते. त्याचं कारण असं की आपण जे लुनार कॅलेंडरला फॉलो करतो आणि आपल्यामधूनच जास्तीत जास्त लोक हे इंग्लिश कॅलेंडरला फॉलो करतात. पण तुमच्यापैकी कित्येक जणांना माहिती आहे की प्रत्येक वर्षामध्ये एक सण असा आहे की जो प्रत्येक वर्षामध्ये फिक्स असलेल्या एका तारखेवर येतो आणि त्या सणाची कथा आणि माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओला करूया सुरुवात. वर्षातील जानेवारी हा महिना सगळ्यात जास्त थंडी घेऊन येतो. सोबतच ढगांमध्ये उडत असणारे रंगीबेरंगी पतंगसुद्धा घेऊन येतो. पतंग एवढे उडतात की भारतामधल्या काही ठिकाणी पतंगाची प्रतियोगिता साजरी केली जाते. ही पतंग प्रतियोगिता ज्या दिवशी असते त्या दिवसाला आपण सगळे मकर संक्रांती या नावाने ओळखतो आणि हा तोच सण आहे की प्रत्येक वर्षामध्ये जो 14 किंवा 15 तारखेला आपण साजरा करतो. याचं कारण असं आहे की बाकी सर्व सणांप्रमाणे मकर संक्रांती हा सण चंद्रावर अवलंबून नसून हा सूर्यावर अवलंबून असतो. हर वर्षी सूर्यदेव जेव्हा मकर राशीमध्ये प्रवेश करतात त्यावेळेला उत्तरायणला सुरुवात होते. उत्तरायण म्हणजे एक अशी वेळ जेव्हा सूर्यदेव आपल्या उत्तर दिशेच्या यात्रेला सुरुवात करतात. शास्त्रामध्ये उत्तरायणचा अर्थ असा आहे की प्रकाशाचा मार्ग. भगवद्गीतेमध्ये सांगितले आहे की हा तो वेळ आहे की ज्या वेळेला आत्मा आपल्या शुद्धी आणि मुक्तीच्या मार्गावर चालायला सुरुवात करते. शास्त्रांच्या मते मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान सूर्य आपल्या पुत्र शनिदेवाला भेटतात. त्यांना मकर राशीचा देवता मानलं जातं. ही गोष्ट संपूर्ण विश्वाला माहीत आहे की सूर्यदेव आणि शनिदेवांमध्ये हमेशा मतभेद असतात. परंतु मकर संक्रांतीच्या दिवशी मागचा जो कडूपणा आहे तो विसरून नवीन सुरुवात केल्या जाते. असं बोलले जातं की या दिवशी जर एखादे वडील आपल्या मुलाला बोलले तर त्याच्यामधील मतभेदपणा असतो तो सर्व काही व्यवस्थित होतो आणि सुख समृद्धीचा विकास होतो. पद्मपुराण आणि स्कंदपुराणानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये आंघोळ केल्याने आपलं शरीरच नाही तर आपली आत्मासुद्धा शुद्ध होते. असं म्हणतात की या दिवशी नद्यांमध्ये आंघोळ केल्याने पापातून आपण मुक्त होतो आणि मोक्षाची प्राप्ती होते. आणखी सांगायचं झालं तर या दिवशी दान करायचं खूप महत्त्व आहे. भविष्य पुराणानुसार तिळाचे दान किंवा खाण्याच्या पदार्थाचे दान जीवनामध्ये पुण्य आणि सुख घेऊन येते. महाभारताच्या एका प्रसंगामध्ये भीष्म पितामहाने उत्तरायणच्या दिवशी आपले प्राण त्यागण्याचा निर्णय घेतला होता. याचं कारण असं की शास्त्र सांगते उत्तरायणच्या वेळेस गेलेले प्राण परब्रह्मामध्ये विलीन होतात, एक होतात. मकर संक्रांती हा एक धार्मिकच नाही तर एक सांस्कृतिक उत्सव आहे. काही ठिकाणी हा उत्सव पोंगल या नावाने साजरा करतात तर काही कथांनुसार हा तोच दिवस आहे त्या दिवशी माता गंगा समुद्राला येऊन मिळाली होती. राजा भागीरथाने मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या पूर्वजांना गंगाच्या पाण्याने मुक्त केले होते. भागीरथांच्या पूर्वजांना शापातून मुक्त करण्यासाठी गंगा पाताळ लोकमध्ये सुद्धा गेली होती आणि शेवटी गंगा सागरामध्ये मिळाली आणि हेच कारण आहे की आजही मकर संक्रांतीच्या दिवशी गंगासागर मेळाव्याचे आयोजन होते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत जय महाराष्ट्र.